नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिराज पाटील आणि आज मी तुमच्यासाठी खास नवीन व्हिडिओ आणत आहे. आय विश आय कुड नो इन द फर्स्ट इयर. मला माहीत असायला पाहिजे होतं की ज्या गोष्टी मला आत्ता समजल्या त्या गोष्टी जर मला फर्स्ट इयरमध्ये माहीत असल्या असत्या तर इट वुड बी व्हेरी हेल्पफुल फॉर मी. आणि तेच मी आज ॲज अ सेकंड इयर स्टुडंट तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. सो लेट स्टार्ट. इंजिनिअरिंग वाटते तेवढे अवघड नाही आहे जोपर्यंत मी त्याला इग्नोर करत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण इग्नोर करायला कोणत्या गोष्टी चालू करतो तेव्हा तीच आपल्याला अवघड जात जाते, किंवा आपण कुठल्या गोष्टीला पोस्टपोन करत राहतो तेव्हाच ती तुम्हाला जड जाते. तसंच आहे इंजिनिअरिंगबद्दल. जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला इग्नोर करता, पोस्टपोन करता तुमची कामं, तेव्हा तुम्हाला ती खूप जड जाणार आहे. सेमिस्टरच्या स्टार्टिंगला तुम्हाला वाटेल की आता तर खूप टाईम आहे, पण तुमची फर्स्ट एक्झाम 2 दिवसावर कधी येईल ती तुम्हाला समजणार पण नाही. गाईज, मला माहिती आहे तुम्ही सगळे CET JEE देऊन आलेला आहेत आणि तुम्ही 8 तास हासल केलेली दिवसाची, पण तीच आत्ता इंजिनिअरिंगमध्ये येऊन तुम्हाला रोज दिवसाचा 8 तास अभ्यास करायची काहीच गरज नाही. तुम्ही जर रोज थोडा थोडा अभ्यास केला तर तुमची इंजिनिअरिंग एक्झाम एकदम इझिली 10 पटीने तुम्हाला इझी जाईल. गाईज, आपला सेकंड पॉईंट आहे अटेंडन्स ॲक्च्युली मॅटर्स. आणि ते कसं तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला आता फर्स्ट इयरमध्ये आल्याला तुम्हाला वाटेल की मला इथं थांबवायला कोणच नाही, मी काय पण करू शकतो, पण ॲक्च्युली ते तसं नाही आहे. पण तुम्हाला लवकरच समजेल की अटेंडन्स हा असा एक सोपा मार्ग आहे की तुमच्या लाईफमध्ये ते खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो. कॉलेज एन्जॉय करा, कधी कधी बंक मारा, तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जावा, पण आपापल्या अटेंडन्सचा ट्रॅक मात्र नक्की ठेवा. गाईज, आपला थर्ड पॉईंट आहे युअर फ्रेंड्स आर ह्यूज पार्ट ऑफ युअर कॉलेज लाईफ. हा जो पॉईंट आहे तो तुमच्या अकॅडमिक्सपेक्षा पण महत्त्वाचा असू शकतो, कारण हेच जे लोक आहेत ते तुमचा पूर्णपणे लाईफ एक्सपिरियन्स चेंज करू शकतात. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये येतात तेव्हा तुम्ही सगळं काही तुमचं जेवणं, बसणं, उठणं, अभ्यास करणं आणि एव्हरीथिंग बाकी सगळं राहिलेलं आहे ते पण तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबतच टाईम स्पेंड करता. आणि मोस्ट ऑफ युअर टाईम ऑफ युअर कॉलेज लाईफ तुमचा पूर्णपणे टाईम तुमच्या फ्रेंड्ससोबत जाणार आहे. सो चूज फ्रेंड्स वाईजली अँड डोंट फॉरगेट टू एन्जॉय. गाईज, आपला फोर्थ पॉईंट आहे तो आहे CGPA मॅटर्स बट इट इजंट युअर एंटायर आयडेंटिटी. तुम्ही जेव्हा इंटर्नशिप, प्लेसमेंट किंवा सर्टन अपॉर्च्युनिटी शोधता तेव्हा CGPA नक्कीच मॅटर करतो, पण असं समजून चूक करू नका की CGPA म्हणजे सगळं आहे. गाईज, अलॉंग विथ अकॅडमिक्स तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवर फोकस करा, तुमचे टेक्निकल स्किल्स इम्प्रूव्ह करा, आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बिल्ड युअर कॉन्फिडन्स, कारण की कॉन्फिडन्स मॅटर्स अ लॉट. गाईज, माझं जर सांगायचं झालं तर माझा फर्स्ट इयरचा CGPA आहे 9.45, आणि तो मी कसा बिल्ड केला तर हे सगळं करून, मी जे सांगतो तेच करून केला. मी माझ्या अकॅडमिक्सवर फोकस केला, पण कुठंपर्यंत अकॅडमिक्सवर फोकस करता करता कॉन्फिडन्स बिल्ड केलो, कम्युनिकेशन स्किल्सवर फोकस केलो, माझ्या टेक्निकल स्किल्सवर फोकस केलो, सो दॅट तुम्हाला सगळं एकत्र करायचं आहे, ना की तुम्ही फक्त अकॅडमिक्सवर फोकस करताय. तो गाईज, आपला 5वा पॉईंट आहे तो आहे हॉस्टेल टीचर्स यू मोर दॅन कॉलेज. मॅनेजिंग मनी, लॉन्ड्री, फूड, क्लिनिंग अँड ऑल दिस थिंग्स, आणि तुमचे सगळे वॉटर प्रॉब्लेम्स आहेत, स्लीपिंग शेड्यूल आहे, शेअरिंग थिंग्स आहे, आणि अजून एकदा बिकमिंग इंडिपेंडंट. सो हे जे सगळं आहे तुम्ही सगळे हॉस्टेल तुम्हाला शिकवतं आणि त्याच्यातून तुम्ही इम्प्रूव्ह होता ॲज अ ह्युमन बिईंग. गाईज, मोस्ट इम्पॉर्टंट अँड फनीएस्ट पार्ट इज 6th पॉईंट, आणि तो आहे 500 कसे संपून जातात ते समजत नाही. तुम्हाला पहिलं वाटत असेल की कॉलेजला येण्यापूर्वी की 500 एक डिसेंट अमाऊंट ऑफ मनी आहे, बट इथे कॉलेजला आल्यानंतर रँडम फूड आहे, कॅन्टीन आहे, तुमचे पेट्रोल आहे आणि प्रिंटिंग आहे, याच्यामध्ये कधी 500 जातात काय समजतच नाही. गाईज, आपला लास्ट आणि 7th पॉईंट आहे तो आहे डोंट फॉरगेट टू ॲक्च्युली लिव्ह युअर कॉलेज लाईफ. जास्त तुम्ही फ्युचरचा विचार करू नका, तुम्ही प्रेझेंटमध्ये राहा. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत फिरायला जावा, बाईक राईड्सवर जावा, तुम्ही तुमचे कॉलेज इव्हेंट्स अटेंड करा, फोटोज घ्या, स्टुपिड मेमरीज बनवा, आणि हेच जे आहे तुम्ही सगळं आठवणीत करणार आहे. जेव्हा तुमचं कॉलेज जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आठवणार आहेत रादर दॅन की तुमचे लेक्चर्स. सो गाईज, लास्टली मी तुम्हाला हेच सांगेल, डोंट ओनली ट्राय टू सर्वाइव्ह द कॉलेज, ॲक्च्युली एक्सपिरियन्स इट. थँक्यू सो मच. अपरिचित 200 रुपये घे. कसलं 200?